स्क्रीन दिसते, आवाज येत आहे? ठीक आहे. तर पहा, तुम्हाला ऑप्शन एक असेल पहा तिथे. ठीक आहे, जर तुम्ही नीट पाहिलं असेल, एक हँड रेजचा एक ऑप्शन असेल पहा तुम्हाला, त्याच्यावरती आहे ऑप्शन. जर तुम्हाला माईक वरती बोलायचं सांगा, लवकर सांगा, कारण रेकॉर्डिंग लगेच स्टार्ट होते रे इथे. मग स्टॉप करायचं ऑप्शन आहे, लवकर सांगा. सांगा लवकर. हॅलो, बोला रे, लवकर बोला. कारण रेकॉर्डिंग स्टॉप होत नाही ते, ओके. नंतर मुलांना प्रॉब्लेम होतो रेकॉर्डिंग बघायला. ठीक आहे, तुम्हालाच प्रॉब्लेम होणार आहे नंतर. ठीक आहे, त्यासाठी म्हणतोय लवकर सांगत जा. हॅलो, आवाज येतोय का रे? स्क्रीन दिसते, सांगा. हॅलो, बोला रे. हॅलो, हॅलो, आवाज येतोय का? स्क्रीन दिसते का? लवकर बोला. हॅलो, बोला रे. हॅलो, ओके. अरे लवकर सांगत जावा रे, लवकर सांगत जावा. एक तर रेकॉर्डिंग लगेच स्टार्ट होते, माझ्याकडेच नाही रेकॉर्डिंग स्टॉप करायचं ऑप्शन. ठीक आहे, तर पहा. हॅलो एव्हरीवन, आज हा आपला मॅथ्सचा फर्स्ट डे आहे. ठीक आहे, तुम्ही सगळे कोर्स परचेस केलात म्हणून तुम्हाला माहिती असेल की हा मॅथ्स सब्जेक्ट कसा आहे. त्यासाठी तुम्ही लवकर परचेस केला आणि लवकर केलेला तुम्हाला फायदाही होणार आहे. ठीक आहे, तर पहा, हा जो तुमचा मॅथ्स सब्जेक्ट आहे, हा तुम्हाला 70 मार्क्ससाठी थिअरी एक्झाम आहे. एक्सटर्नल असतो याला तुम्हाला. ओके, एक्सटर्नल काही क्वेश्चन विचारतो. एकतर सिलेबस खूप वास्ट आहे मॅथ्सचा तुमचा, आणि एक्सटर्नल काही पण विचारतो क्वेश्चन्स तुम्हाला. त्यासाठी सांगतो, इथे तुम्हाला प्रॉपर स्टडी झाला पाहिजे मॅथ्सचा. 70 मार्क्सचा थिअरी एक्झाम आहे. 25 मार्क्स तुम्हाला काय असतं रे, मॅन्युअल असतो, आणि 25 मार्क्स प्रॅक्टिकल एक्झाम असतो तुम्हाला. ओके, असं तुम्हाला असतो मॅथ्सचा. तर जे प्रॅक्टिकलला तुम्ही पाहिलं असेल मॅन्युअल, ते मॅन्युअल खूप वास्ट आहे तुमची. जर तुम्ही पाहिलं ना, एकदा आपण सिलेबस डिस्कस करू आधी. तर पहा, तुमचे प्रॅक्टिकल्स पहा. कम्पेअर वेरियस ऑपरेटिंग सिस्टीम विथ अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम, हा सोपा आहे, कम्पॅरिझन आहे. दुसरा पहा, जेडीके तुम्हाला वगैरे सगळं कॉन्फिगर करायचं अँड्रॉइड स्टुडिओ, आपण घेणार आहोत पुढे. त्यानंतर थर्ड पहा. यस, कोणाला बोलायचं आहे? हो आणि हॅलो, बोलायचं का नाही? हा ब्रो, ते मॅन्युअल. हॅलो. हा हॅलो. म्हटलं ब्रो, ते मॅन्युअल म्हणजे पहिले पहिले म्हणजे खूपच एवढे सारे पेजेसच लावा लागतील की कसं आहे ते? सगळे सगळे एक्सएमएल आणि जावा कसं? आणि की हो, आम्हाला मी स्टार्ट सांगेल ना. करायला सांगितलंय. हा, मी मॅन्युअलचे सांगेल कसं लिहायचं मॅन्युअल. ठीक आहे, तेही सांगेल. कारण हे मॅन्युअल जो आहे ना, असं म्हणजे खूप मोठा मॅन्युअल आहे त्याचा. तुम्हाला मॅन्युअलच मिळते, असली जाड मॅन्युअल मिळते. जेवढी जाड मॅन्युअल मिळते ना, त्यापेक्षा 2 ते 3 टाइम्स तेवढं तुम्हाला एक्स्ट्रा तुम्हाला पेजेस लावा लागतात त्याला. असे मोठे मोठे प्रोग्राम्स आहेत मॅथ्ससाठी. ठीक आहे, तुम्हाला आता सांगतोय. त्याला एक्सएमएल पण लिहायची, जावा कोड पण, दोन्ही पण लिहायचा असतो कंपल्सरी मॅन्युअल मध्ये. ओके, तर पहा एकदा. तुमचं सेकंड आहे इन्स्टॉलेशन, आपण घेणार आहोत पुढे थर्ड युनिटमध्ये. थर्ड नाही, आपण सेकंड युनिटलाच घेऊयात. आपण लेट नाही करायचं कोडिंगला, कारण कोडिंग खूप आहे अँड्रॉइड मध्ये. कोडिंगच येणार आहे एक्झामला मॅक्झिमम. कोडिंग वरती आपल्याला जास्त फोकस ठेवायचा. नंतर काय, अँड्रॉइड डेव्हलपमेंटचे टूल्स काय नाहीये, तुम्हाला एम्युलेटर इन्स्टॉल करायचं. थर्ड आहे तुम्हाला हॅलो वर्ड डिस्प्ले करायचं स्क्रीनवरती अँड्रॉइडचा. ठीक आहे, त्यानंतर पहा लिनियर लेआउट आणि ऍब्सोल्यूट लेआउट. लेआउट्स येतात तुमच्या थर्ड युनिटचा पार्ट येतो. ओके, थर्ड आणि फोर्थ युनिटचा पार्ट येतो, इथे लेआउट्स येतात. फ्रेम लेआउट, टेबल लेआउट, रिलेटिव्ह लेआउट. हा पण फोर्थ युनिटचा पार्ट आहे. टेक्स्ट व्ह्यू, एडिट टेक्स्ट काय, टेक्स्ट व्ह्यू काय, ऑटो कम्प्लीट टेक्स्ट व्ह्यू काय, इमेज काय, बटन काय, इमेज बटन काय, टॉगल बटन काय, हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. हे आपण घेणार आहोत, टेन्शन काहीच घेऊ नका. आपले जे नोट्स आहेत ना, पूर्ण मॅन्युअलला पकडून नोट्स आहेत. मॅन्युअलला पकडून एमएसबीटीचे सिलेबस आणि मॅन्युअल पकडून आपले नोट्स आहेत. तर जे मॅन्युअलचे प्रोग्राम आहेत ना, ऑलमोस्ट सर्वे आपल्या नोट्स मध्ये आहेत प्रोग्राम्स, म्हणून तुम्हाला काय टेन्शन नाही घ्यायची गरज. ठीक आहे, पहा. इम्प्लिमेंट दी चेकबॉक्स. ओके, त्यानंतर काय तुम्हाला बटन, इमेज बटन, टॉगल बटन काय ते पाहायचं आहे. त्यानंतर लॉगिनचा विंडो बनवायचा तुम्हाला कंट्रोलचा यूज करून. त्यानंतर तुम्हाला चेकबॉक्स इम्प्लिमेंट करायचा आहे. रेडिओ बटन, रेडिओ ग्रुप इंटिग्रेट करायचा आहे.
प्रोग्रेस बार इंटिग्रेट करायचा, लिस्ट व्ह्यू, ग्रिड व्ह्यू, इमेज व्ह्यू, स्क्रोल व्ह्यू. ओके, खूप मोठा आहे रे सिलेबस, खूप फास्ट आहे मॅथचा. 4था आणि 5वा युनिटचा खूप फास्ट आहे. तुम्हाला पहा ना, कस्टम टोस्ट अलर्ट तुम्हाला डिस्प्ले, कस्टम टोस्ट आहे, साधा नाही कस्टम आहे, कस्टमाइज करायचं आहे. डेट अँड टाइम पिकर आहे तुम्हाला. क्रिएट अँड ऍक्टिव्हिटी, ऍक्टिव्हिटी क्रिएट करायची, नवीन ऍक्टिव्हिटी क्रिएट करायचं, इंटेंटचा वापरायचा. पहा, इथून तुमचं 5वं युनिट चालू होतं. हे जो वरचा होता ना, हा तुमचा 4था युनिट आहे सर्व वरचा. हे प्रॅक्टिकल दिसतात का वरचे, कुठून तुमचे 15वं प्रॅक्टिकल पर्यंतचे, 15वं 16वं प्रॅक्टिकल, हा वरचे काय 4थ्या युनिटवर डिपेंड आहेत. 16 प्रॅक्टिकल्स. 16 नंतरच्या जे आहेत, ऍक्टिव्हिटी क्रिएशन, इंटेंट, इम्प्लिसिट एक्सप्लिसिट, कंटेंट प्रोव्हायडर, सर्व्हिस, ब्रॉडकास्ट रिसिव्हर, सेन्सर, कॅमेरा बिल्ड करायचा, सेन्सर इम्प्लिमेंट करायचा, ब्रॉडकास्ट रिसिव्हर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी प्रोव्हाइड करायचं, अॅनिमेशन प्रोव्हाइड करायचं, एसक्यू लाईट, लॉग इन मॉड्यूल. ओके, त्यानंतर तुमचा येतो आणि तेच येतो. हे तुमचं काय 5वं युनिट आहे. कुठून तुमचा 16व्या प्रॅक्टिकल पासून 28 प्रॅक्टिकल, हा काय तुमचं 5वं युनिट आहे. कुठून रे, 16 ते 28. ठीक आहे, पहा इथे मी इथं हवं तर हे करतो, मार्क करतो, 16 ते 28 एवढं. ठीक आहे, 16 ते 28 काय हा तुमचा 5वा युनिट आहे, 5th युनिट. ठीक आहे, आता हे माझ्याकडे पेन टॅब नाहीये सध्या. ठीक आहे, असू द्या, हा 5वा युनिट आहे. आणि हे जे वरचे आहेत ना, हे सर्व आहेत तुमचे 4थे युनिट. तुम्हाला माहिती पाहिजे सुरुवातीला, हा 4था युनिट आहे. त्यानंतर पहा, जो हे खालचे आहेत, हे खालचे SMS सेंड, SMS रिसिव्ह, हे थोडेच आहेत प्रोग्राम याच्यावरती. हे तुमचं 6वं युनिट आहे. ठीक आहे, हा काय तुमचा 6वं युनिट. असं तुमचं पार्ट डिवाइड आहे. तुम्ही पहा ना, सगळं 4थ्या युनिट पासूनच चालू होतं, इथून 4थ्या प्रॅक्टिकल पासून 4थं युनिट. ठीक आहे, 4थ्या प्रॅक्टिकल पासून तुम्ही विचार करा, पहिले 3 युनिटचं काय काम आहे का मग त्याच्यात? नाही, काही नाहीये. वेटेज पण खूप कमी आहे पहिल्या 3 युनिट्सला. हा हॅलो, बोला ने. हॅलो ब्रो ते 6th युनिट तर 20च आहे. कोणता 20चा? 20 मार्क्स आहे ते. हो, 20 मार्क्स सेम आहे. वेटेड. 20 मार्क्स आहे, माहिती आहे, माहिती आहे, 20 मार्क्स आहे. पण त्याच्यामध्ये ट्रिक्स आहेत. लोकेशन वरती क्वेश्चन येतो, SMS वरती येतो, ईमेल वरती येतो. हे फिक्स आहेत क्वेश्चन, फिक्स आहेत रे, फिक्स आहेत त्या क्वेश्चन्स. मी सांगेल ना, पुढे पुढे सांगेल मी कोणकोणते क्वेश्चन येईल, काय येईल. आपण सगळं असं अंदाज लावूनच चालणार आहे. ठीक आहे, ऑलमोस्ट ते पडलंच पाहिजे. ठीक आहे, लावू आपण अंदाजाने. ठीक आहे, टेन्शन नको घेऊ. असं पहा, हे आपल्याला समजलं पाहिजे. 4थ्या युनिटवर एवढ्या आहेत, 5व्यावरती एवढ्या, 6व्यावरती एवढ्या. तर विचार करा, सुरुवातीचे 3 युनिट्स आहेत का रे तुम्हाला कोडिंग मध्ये? नाहीयेच, कोडिंगच नाहीये सुरुवात 3 युनिट्स मध्ये. काय तुमचं काहीच नाहीये. आणि जर तुम्ही वेटेज पाहिलं असेल खाली, वेटेज पहा, पहिले 3 युनिटचा वेटेज पहा किती आहे, 4, 6, 8. किती आहे, 18 मार्क्स, 18 मार्क्स, 18 फक्त. आणि जे लास्टचे 3 युनिट्स आहे त्याच्या वेटेज पहा, 20, 20, 12. तुम्हाला म्हणलं ना, भरपूर आहे प्रोग्रामिंग या युनिट्स मध्ये, 3 युनिट्स मध्ये. बाकीचे किती असतं तुमचे मार्क्स, तेवढे याच्यामध्ये डिवाइड होत असतो. किती येणार आहे, 52 येणार ना? ओके, 52 येणार, 52 मार्क्स याच्यामधून येतात. जर 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 तुम्ही वरचे 3 युनिट सोडूनच दिला, केलंच नाही 3 युनिट्स, सपोज 3 युनिट्स तुम्ही केलाच नाही, तुम्हाला काहीच माहित नाही, पण तुम्ही हे 3 युनिट्स खालच्या एवढ्या बारीक केल्या, तर तुम्हाला 52 इथून मार्क्स तुम्हाला कंपल्सरी येणारच आहेत. ऑप्शनल सोबत तुम्हाला 70 मार्क्सचा तुम्ही पेपर सोडून याल. 70 मार्क्स, पहा मी काय म्हणतोय, 70 मार्क्सचा पेपर सोडून याल पूर्ण तुम्ही. कोणत्या युनिट्स वरती? खालच्या 3 युनिट्स वरती. 70 मार्क्स. सुरुवातीवरती काहीच नाही एवढं वेटेज. हा आहे सुरुवातीला वेटेज, पण तुम्ही जर ऑप्शनल पाहिलं या युनिट्सच्या, त्याच्यानुसार 70 मार्क्स सॉल्व्ह होईल तिथेच, असं मी तुम्हाला सांगू इच्छितो आताच. ठीक आहे, मी काय घाबरून घालत नाहीये, तुम्हाला रियालिटी दाखवते. ओके, आपण रियालिटी सोबत हिट करतो सुरुवातीलाच. जावास्क्रिप्ट वेळेस पण विचारा, आम्ही रियालिटी सुरुवातीलाच दाखवली. डेंजरस आहे जावास्क्रिप्ट म्हणून. ओके, कारण आम्हाला माहिती आहे पहिला युनिट सोप्पा असतं, दुसरा सोप्पा असतो, मुलांना तेच वाटतं. इथं पण तेच आहे ना, सुरुवातीचं पहा ना, 3 युनिट्स काय याच्यात थेअरी आहे, म्हणून मुलं फसतात. पुढे पुढे लावतात कोचिंग युनिट 2 होताना, चालू होतात, म्हणजे तुम्ही युनिट टेस्ट 2 येताना, पण तेव्हा काय उपयोग आहे का? किती असणार याच्यामध्ये कोड, किती असणार?
किती करणार ते? हा डिफरन्स आहे. त्यामुळे मी तुम्हाला अगोदरच म्हणलं, कॉंग्रॅच्युलेशन अगोदरच म्हणलं मी तुम्हाला. तुम्ही लवकर लावला, तुम्हाला समजलं मॅथ सब्जेक्ट कसा आहे डेमोवर. ठीक आहे. पण आपल्याला असं नाही करायचं की 3 युनिट्स वरती नाही करायचं. आपण याच्यावरती खूप फोकस करणार सुरुवातीचे 3 युनिट्स वरती. कारण का? 18 मार्काचा हा युनिट आहे. तुम्ही विचार करा, 18 मार्काचा हा युनिट आहे. मग ऑप्शनल सोबत किती येऊ शकतो रे तुम्हाला? ऍटलिस्ट 25 मार्क्स ऑप्शनल येऊ शकतो. विथ ऑप्शनल म्हणते 25 मार्क येऊ शकतो ऑप्शनल सोबत, येऊ शकतो ना. मग हे 25 मार्क का सोडायचे? का सोडायचे 20 ते 25 मार्क? हे विचार करा ना. आपल्याला आउट ऑफच घ्यायचं आहे मॅड मध्ये. विसरून जावं सगळं, आउट ऑफच घ्यायचं आहे आपल्याला. 60 नाही 65 नाही, आउट ऑफच घ्यायचं आहे. मग 25 मार्क्स लागतील आपल्याला, लागतील. याच्यामधले 52 आहेत, हे पण लागतील. जर याच्यामध्ये तुम्हाला काही प्रोग्राम नाही आला, इथून तुम्ही वरती कव्हर करू शकता. पहा ना, इथून तुम्हाला 25चा येतो, हे 52 मार्काचा हे येतो. म्हणजे किती होते तुम्हाला टोटल मार्क्स? पहा, म्हणजे 45 मार्क्स. तुम्ही या 52 मधलं फक्त तुम्ही 45 जरी केला, 45 मार्क्सचा विथ ऑप्शनल. ओके 45. हा अरे इथं हा टाईप करता येत नाही रे मला. ओके विथ 45 सर जर तुम्ही केला, ठीक आहे, विथ ऑप्शनल म्हणजे काय? फक्त तुम्ही याला काय म्हणू शकता? मग जर तुम्ही 30 मार्काचा जरी प्रिपेअर केला या युनिट्स मधून, 30 मार्क, किती मार्काचा हा टोटल 52चा, तुम्ही केलं 30 मार्काचं जरी प्रिपेअर, तुम्हाला चान्सेस आहेत की तुमचे 45 कव्हर होतील. तिथून 45 कव्हर होतील आणि इथून तुमचे 25 कव्हर होतील. तुम्हाला आउट ऑफ मिळायचे चान्सेस आहेत. ओके, मी तुम्हाला त्यासाठीच सांगतोय. हा तुम्हाला मॅथ्स का सांगतोय मी इतरला? कारण तुम्हाला मॅथ्स समजला पाहिजे. ज्याला हे मॅथ्स समजलं ना, समजून जावा. ज्याला हा मॅथ्स समजला ना, तो समजून जावा की तो 65 प्लस घेऊ शकतो, निवांत 65 प्लस घेऊ शकतो. ज्याला हे मॅथ्स समजलं मी आता सांगितलेलं. ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला काय सांगतोय, या 25 मार्क्स वर आपल्याला मोस्ट फोकस ठेवायचं सुरुवातीला. 25 मार्क्स याच्यावरती. कारण जर तुम्हाला हे कव्हर झाला ना एकदा 25 मार्क, हे प्रोग्राम जरी नाही आलं तुम्ही निवांत सोडू शकता रे, निवांत सोडू शकता. एक्झामला नाही आलं तर प्रोग्राम अवघड येतात. एखाद्या वेळेस तुम्ही सोडू शकता एक ऑप्शनलला. तरी तुम्हाला फक्त 30 मार्काचंच करायचं रे नीट प्रिपरेशन. 45 आणायचे त्याच्यातून. आउट ऑफ मिळू शकतो, इथून नाही आउट ऑफ मिळू शकतो तुम्हाला. पहा ना, असं कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे आपल्याला. मॅथ्सचं हेच गेम आहे मोठा. आपल्याला कॅल्क्युलेशन ज्याला समजलं ना मॅथ्सचा, झालं, तो राजा आहे त्याचा. तो मॅथ्सचाच राजा. ठीक आहे, ज्याला कॅल्क्युलेशन समजला. हे कसं आहे रे, याला मायक्रोसॉफ्ट एज मध्ये चांगलं येतो, हे वेगळंच येतं रे इथं जरा. ठीक आहे, असू द्या, इरेजर नाही काय याच्यात. ठीक आहे, असू द्या. चला, असा हा तुमचा असतो. जर आपण एकदा युनिट कडे पाहिलं, आपल्या सिलेबस डिस्कस करा. मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगतोय रे आज, फक्त स्ट्रॅटेजी सांगतोय आपल्याला कसं जायचं नेमकं. ठीक आहे, काय आपण युनिट काय कव्हर करू, मी तुम्हाला सांगतोय ना. एक युनिट मी एका दिवशी कव्हर करू शकतो. सुरुवातीचे 3 युनिट्स एक लेक्चर मध्ये करू शकतो. एवढ्या लहान युनिट्स आहेत. ओके, एवढे लहान आहेत. पण तसं नाही करायचं आपल्याला. त्याच्यावरती 25 मार्क आहेत आपले अवलंबून. विथ ऑप्शनल 25 मार्क आहेत. ते 25 मार्क आपल्याला सुरुवातीला घ्यायचेतच. काही पण करू, एकदम सोपे मार्क आहेत ते 25 आपल्या हातातले. कारण पुढे कोडिंग येऊ नको येऊ तुम्हाला, पण हे तरी आहेत ना हातातले मार्क 25, हे आपल्याला घ्यायचे आहेत. चला तर पहा, पहिलं युनिट आहे तुमचं काय? अँड्रॉइड अँड इट्स टूल्स. ओके, अँड्रॉइड काय बेसिक पाहायचं आपल्याला. अँड्रॉइड काय असतो, त्याच्या टूल्स कोणत्या आहेत अँड्रॉइडच्या. ओके, इंट्रोडक्शन अँड्रॉइडचा. ओपन हँडसेट अलायन्स काय, अँड्रॉइडचा इकोसिस्टीम काय, अँड्रॉइडची गरज काय आहे, अँड्रॉइडचा फीचर्स काय आहेत. ठीक आहे, कशासाठी अँड्रॉइड आपण युज करतो, काय त्याचे बेनिफिट्स आपल्याला देतात, टूल्स कोणते युज करतोय आपण अँड्रॉइड ऍप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी, अँड्रॉइडचं आर्किटेक्चर काय, हे यामधले मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट्स. विचार करा, एवढेच पॉइंट्स आहेत. 4 किती मार्काला आहे युनिट? राहील 4 मार्काला युनिट आहे. 4 पॉइंट्स आहेत. पहा ना, एमएसबीटी पण काय गेम केलाय. मुलं इथंच खुश होतात रे. मुलं काय म्हणतात, मला म्हणल्या मुलं डेमो लेक्चर नंतर, अरे अँड्रॉइड तर किती सोप्पा आहे, किती लहान लहान युनिट आहेत, एवढेच युनिट आहेत, सगळं थिअरी आहे. आम्ही 3 युनिट करतो, निवांत घेतो आम्ही 40-50 मार्क. अरे सगळ्या युनिट्स करून पण 50 मार्क मिळतात मुलांना स्टडी करून फुल. तुम्ही 3 युनिट्स करून कसं घेणार आहे? 3 युनिट्स करून विथ ऑप्शनल 25 मार्क होतो फक्त, पास पण नाही होत. ठीक आहे, मुलं इथेच फसतात रे. सुरुवातीचे इझी बघतात, पण आपण रियालिटी सोबत हिट केलंय. तुम्हाला अगोदर सांगितलंय कसं काय जायचं आपल्याला. पहा, अँड्रॉइड आर्किटेक्चर हा येऊ शकतो, खूप चान्स असतात एक्झामला याचे. अँड्रॉइड आर्किटेक्चर आणि दुसरा काय, फीचर्स ऑफ अँड्रॉइड, हे याचे चान्सेस असतात.
आणि तिसरं आहे हे 2 पॉइंट्स, ओपन हँडसेट अलायन्स आणि अँड्रॉइडचा इकोसिस्टम. हे 4 पॉइंट्स दिसतात. ओपन हँडसेट अलायन्स, अँड्रॉइड इकोसिस्टम, फीचर्स आणि आर्किटेक्चर. हे मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट्स त्याच्या आतले. मोस्टली हेच रिपीट झालेत आतापर्यंत. ठीक आहे, हा तुमचा पहिला युनिट आहे. दुसरा काय रे, इन्स्टॉलेशन आणि कॉन्फिगरेशन ऑफ अँड्रॉइड. तुम्हाला अँड्रॉइड इथे इन्स्टॉलेशन करायचं दुसऱ्या युनिटला. ठीक आहे, काही जण थर्ड युनिट नंतर इन्स्टॉल करतात रे, काही कोचिंग क्लासेस इथे इन्स्टॉल करतात. मेलच ना ते मुलगा. पहिल्या युनिट टेस्ट पर्यंत थांबणार तो मुलगा. प्रॅक्टिकल कधी चालू होतं तुमचा? पहिल्या प्रॅक्टिकल पासूनच तुम्हाला इन्स्टॉलेशन आहे. ते मुलगा काय करणार विचार करा, काय करणार तेव्हापर्यंत? हे सर्व अवघड आहे ना, अवघड आहे. त्यामुळेच आपली स्ट्रॅटेजी वेगळी आहे इथे जायची. ठीक आहे, नॉलेज बेस जायचं आपल्याला. कोडिंगवर जास्त फोकस ठेवायचा आहे, कारण तुम्ही थेअरी करालच, मी सांगेलच तुम्ही करालच थेअरी. कोडिंग आपल्याला मेन लक्ष द्यायचं. पहा, सेकंड युनिट आहे तुमचा इन्स्टॉलेशन ऑफ अँड्रॉइड स्टुडिओ. आपण पण सेकंड युनिटलाच इन्स्टॉल करणार. आपलं पहिला युनिट होईल 3 दिवसात कव्हर होईल. लहान आहे, खूपच लहान आहे युनिट. उगा लहानला जास्त टाइम देणं गरजेचं नाहीये आपल्याला. तुम्हाला समजेल पण त्या ह्याच्यातच आपण जाणार. आपण गडबड नाही करणार. तुम्ही पहा 5 लेक्चरच्या वर कोणताच युनिट नाही जाणार, म्हणजे पहिला आणि दुसरा युनिट. एमएसबीटीने काय म्हणलंय पहा, 4 आवर्स तर लागले पाहिजे टीचिंगच्या पहिल्या युनिटला. 4 तास पुरेसे आहेत. ठीक आहे, आपण पण 3-4 दिवसच घेणार आहोत. होऊन जाईल आपला. एकदम सोप्पा आहे रे, एकदम सोप्पा आहे पहिला युनिट, एकदम सोप्पा. दुसरा पण जरा सोप्पा आहे. थर्ड मध्ये गेम आहे. इथून आपल्याला पूर्ण लक्ष द्यायचं, पूर्ण लक्ष. भरपूर तुमचे भरपूर लेक्चर होतील. 5व्या युनिट तर आहे ना आपले 20 ते 22 लेक्चर होतील 5व्या युनिटवर. ठीक आहे, आपल्याला मेन कुठे आहे, कोडिंग वरती जास्त लक्ष द्यायचं. आपला हे स्ट्रॅटेजी. पहा, ऑपरेटिंग सिस्टीम जावा जेडीके काय असतं याच्यात. जेडीके तुम्हाला माहिती आहे, अँड्रॉइड मध्ये एसडीके असतो, ते आपल्याला पाहायचं. त्यांचा डिफरन्स पाहिजे जेडीके एसडीकेचा. अँड्रॉइड डेव्हलपमेंटचे टूल्स कोणते आहेत, व्हर्च्युअल डिव्हाइस काय असतो, एम्युलेटर्स काय असतात, डाल्विक व्हर्च्युअल मशीन काय, डिफरन्स बिटवीन जेव्हीएम आणि डीव्हीएम, जावा व्हर्च्युअल मशीन आणि डाल्विक व्हर्च्युअल मशीन मधला डिफरन्स काय, स्टेप्स टू इन्स्टॉल अँड कॉन्फिगर अँड्रॉइड स्टुडिओ. हे दिसतंय का 6वा पॉईंट? हा एमएसबीटीला असाच क्वेश्चन येतो डायरेक्ट, असाच क्वेश्चन एक्झामला 4 मार्काला. व्हॉट आर दी स्टेप्स टू इन्स्टॉल अँड कॉन्फिगर अँड्रॉइड स्टुडिओ, डायरेक्ट क्वेश्चन येतो. ह्या पण क्वेश्चन येतो डिफरन्स बिटवीन जेव्हीएम आणि डीव्हीएम, किंवा असा येतो एक्सप्लेन दी डाल्विक व्हर्च्युअल मशीन, डिफाईन एम्युलेटर काय, डिफाईन एव्हीडी काय, व्हॉट आर दी अँड्रॉइड डेव्हलपमेंट टूल. म्हणजे ह्या जे काय आहे ना, छोटा युनिट आहे पण भरपूर याच्यातले येऊ शकतो. म्हणजे 6-8 मार्काचंच युनिट आहे, का जास्त मार्क नाही कव्हर करत, पण आपल्याला सोडायचे नाही आहेत कोणतेच मार्क. आपल्याला एकदम आउट ऑफ कडेच जायचं आपल्याला. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. थर्ड युनिट आहे आपला युआय कंपोनेंट्स अँड लेआउट्स. यामध्ये युआय कंपोनेंट्स पाहिजे, युजर इंटरफेस कंपोनेंट्स. ठीक आहे, जरा तुम्हाला लेआउट्स पाहिजेत. कंपोनेंट्स कोणकोणते असतात, लेआउट्स जरा पाहिजेत तुम्हाला. ठीक आहे, स्क्रीनच्या कंपोनेंट्स, युआयचा डिझाईन काय, लेआउट्स, डिरेक्टरी स्ट्रक्चर काय. मी सांगेल डिरेक्टरी स्ट्रक्चर आपल्या सेकंड युनिट मध्येच कव्हर होईल. ठीक आहे, कारण आपण अँड्रॉइड स्टुडिओ इथेच इन्स्टॉल करणार आहोत. आपल्या डिरेक्टरी स्ट्रक्चर समजल्याशिवाय आपण कोडिंग करू शकतो का रे, नाही करू शकत ना. आपण डिरेक्टरी स्ट्रक्चर तिथेच कव्हर होईल आपला. ठीक आहे, आपण त्या प्रकारे जाणार आहोत. काय टेन्शन नाही घ्यायचं, सगळं आपल्यावरती सोडा अँड्रॉइडचा. ठीक आहे, एकदम निवांत. आता मी जेवढं करतोय ना दररोज तेवढं कोडिंग करत जावा. हो, मी कोडिंग प्लस लेक्चर हे दोन्ही घेणार आहे. मी कोडिंग प्लस थेअरी हे दोन्ही पण घेणार आहे ऍट अ टाइम. कारण कोडिंग खूप आहे तुम्हाला प्रॅक्टिकलला. पहिला प्रॅक्टिकल पासून तुम्हाला कोडिंगच आहे. तुम्ही विचार करा, जर मी पहिल्या युनिट टेस्ट नंतर मी कोडिंग चालू केला सिलेबस नुसार, तर तुम्ही तिथे काय कराल कॉलेजमध्ये, काय कराल तुम्ही कॉलेजमध्ये? सुरुवातीचे 15 प्रॅक्टिकल कसं कराल पहिल्या युनिट टेस्टच्या आधी? विचार करा. बाकी टीचर्स ते नाही विचार करत रे मुलांचं, आपण विचार करतोय, त्यापासूनच जातोय आपण, पण त्याच फेज मधून गेलाय आपण. एकदम डिफरंट आहे आपण, त्यासाठी डिफरंट आहे आपण पूर्ण कोडिंगला एकदम भारी घेणार आहोत, एकदम भारी कोडिंग. आता मी जेवढं दररोज करतोय ना तेवढं तुम्ही स्वतःहून करत जावा. मी एवढं सांगेल, प्रॅक्टिस करा. माझ्या एका साईडने नाही होणार, मी समजून घालेल तुम्हाला, पण तुमच्याकडून पण प्रॅक्टिस आहे. मी जेवढं घेतोय ना तेवढंच करा दररोज, पण करा असं मी तुम्हाला सांगेल. आपण कोडिंग प्लस थेअरी सोबतच जाणार आहोत, कारण थेअरी कमी आहे, कोडिंगच आहे सर्व तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर 4th युनिट आहे आपल्या डिझायनिंग युआय विथ व्ह्यू. व्ह्यू म्हणजे तुमचे कंपोनेंट्स सोबत. टेक्स्ट व्ह्यू, एडिट टेक्स्ट, बटन, इमेज बटन, टॉगल बटन, दिसतंय का? हे सर्व प्रॅक्टिकल्सला इथून आहे. तुम्हाला विचार करा, जर मी तुमचं युटी 1 नंतर घेतलं, युनिट टेस्ट 1 नंतर घेतला, काय कराल तुम्ही कॉलेजमध्ये प्रॅक्टिकलमध्ये, काय कराल?
काय उपयोग आहे मग कोचिंग लावलेला, काय उपयोग आहे, हा ना. बाकीचे कोचिंगवाले नाही विचार करत, डेमो घेतात आतापर्यंत निवांत, नंतर विचार करतात मुलांचं कधी स्टार्ट करू नंतर. अरे पण मुलं काय करणार प्रॅक्टिकलला, ते नाही विचार करत, आपण ते विचार करतोय. ठीक आहे, लिस्ट व्ह्यू, ग्रीड व्ह्यू सगळं दिसतं काय प्रॅक्टिकलचे पॉइंट्स, डेट अँड टाइम पिकर आता आपण पाहिलं, पहा इथून आहे. 5वा युनिट आहे तुमचा, खूप मोठा, खूप इम्पॉर्टंट युनिट, खूपच मोठा युनिट. 20 लेक्चर तर कमीत कमी लागतातच, 20 लेक्चर लागतात कमीत कमी याला. ऍक्टिव्हिटी अँड मल्टीमीडिया विथ डेटाबेस 20 लेक्चर, गेल्या वेळेस 28 लेक्चर लागले मला ते कम्प्लीट करायला, इथे 20 तरी मी अंदाज पकडून चाललोय. ठीक आहे, पण जास्तच लागतील मला माहितीये, मी पकडून चाललोय असं. ऍक्टिव्हिटी काय, मल्टीमीडिया विथ डेटाबेस, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे, इंटेंट पाहायचं आहे, इंटेंट फिल्टर पाहायचं, ऍक्टिव्हिटी लाईफ सायकल पाहायचे, लाईफ सायकल भरपूर आहे, सर्व्हिस लाईफ सायकल, ऍक्टिव्हिटी लाईफ सायकल, त्यानंतर त्याचे प्रोग्राम्स आहेत, ब्रॉडकास्ट लाईफ सायकल, कंटेंट प्रोव्हायडर, फ्रॅगमेंट, सर्व्हिस, असे भरपूर भरपूर भरपूर, सिस्टीम आर्किटेक्चर, मल्टीमीडिया फ्रेमवर्क, ऑडिओ व्हिडिओ प्ले करायचं, टेक्स्टला स्पीच मध्ये कन्वर्ट करायचा, सेन्सरचे भरपूर टाइप्स, सिंक टास्क, ऑडिओ कॅप्चर करणं, कॅमेरामधून फोटो क्लिक करणं, गॅलरी मधला फोटो डिस्प्ले करणं, ब्लूटूथची कोडिंग, ब्लूटूथला ऑन ऑफ करणं, ब्लूटूथ मधला डिव्हाइसेस फाइंड करणं, भरपूर कोडिंग आहे भरपूर. हा युनिट. अॅनिमेशन, एसक्यूलाइट डेटाबेस, डेटाबेस तुम्हाला आता पण काय असत होतं रे, डेटाबेस एक सेपरेट युनिट असत होता, पहा ना किती कंबाईन केलाय अँड्रॉइडने, फुल कंबाईन, फुल एवढा. 5वे युनिट. हो आणि हॅलो, ते सगळ्याला एक एक प्रोग्राम आहे ना? सगळ्याला प्रोग्राम आहे, एक एक नाही रे, तू एक एक वर कुठे आहे. आपण काय एक एक प्रोग्राम घेऊन थांबणार आहोत का नाही, तुला वाटतं का एक प्रोग्राम घेणार आहोत का आपण, फक्त भरपूरच घेणार आहोत आपण. ठीक आहे, तुम्हाला पूर्ण प्रॅक्टिस झाली पाहिजे रे, एमएसबीटी जे जे पॉसिबल आहे आपण सगळे घेणार आहोत. आपल्या 113 पेजेसचा आहे हा युनिट, बाकी कोचिंग क्लासेसचे बघा 30-40 पेजेस मध्ये संपतात. अरे काय नाही, फक्त थेअरी टाकतात, कोडिंग करा तुमच्या तुम्ही, करा, मी थेअरी देतो, करा तुमच्या तुम्ही, आपण सर्व घेणार आहोत एक एक पॉईंट, तुमचं पूर्ण मॅन्युअल कव्हर करणार आहोत. तुम्हाला अगोदरच बोला, ऑलमोस्ट एव्हरीथिंग कव्हर होईल, ऑलमोस्ट. ठीक आहे, पहा 6वं युनिट पण तुमचा 20 मार्काचा आहे. एसएमएस टेलिफोनी, एसएमएस सेंड करणं, ईमेल सेंड करणं, एसएमएस रिसिव्ह करणं, ईमेल रिसिव्ह करणं, याच्या अंडर येतो. लोकेशन बेस्ड सर्व्हिसेस, हा इम्पॉर्टंट पॉईंट त्याच्या आतला, 2 क्वेश्चन याच्यावरती फिक्स येतात, 10 मार्काला येतो हा पॉईंट. लोकेशन बेस आहे ना, 10 मार्काला येतो हा, याच्यावरती 4 मार्काला येऊ शकतो, 4 ते 6 मार्क एसएमएस टेलिफोन. ओके, म्हणजे कोड येणार, सगळे कोड आहेत हे सर्व. अँड्रॉइड सिक्युरिटी मॉडेल, याच्यावरती तुम्हाला थिअरी येऊ शकतो, हे थिअरीचे आहेत, खालचे 2 आहेत ना, हे थिअरी आहेत. याच्यामध्ये कोड आहे, तुम्हाला इथे कोड आहे, 1-2 कोड आहेत, आणि बाकीचे सर्व थिअरी आहे तुम्हाला. ठीक आहे, हे पण 20 मार्काचा युनिट आहे. तर असा हा आपला पूर्ण सिलेबस आहे, आपल्याला पूर्णपणे चांगल्या प्रकारे जायचं आहे, गडबड नाही, घाई नाही, काहीच नाही, एकदम निवांत जायचा, कोडिंग सोबत जायचा. ओके, तर पहा इथे मी तुम्हाला माझी मार्कशीट दाखवून देतो, इथे पहा, हे माझी मार्क लिस्ट आहे. तर तुम्ही तर नीटली पाहिलं ना, मॅडचं पहा, मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट, मला किती होत्या पहा, त्यात 70 आउट ऑफ 65 होत्या, 65, विचार करा, 65 जोक नाही आहे, 65 होत्या मला. ठीक आहे, विचार करा. तर तुम्हालाही मी असं म्हणेल, तुम्हाला 70 पण पडू शकतो रे, मला गाईड करायला कोणीच नव्हता मला गाईड करायला, मी स्वतः नोट्स बनवल्या त्यावेळेस. विचार करा, पेंट मध्ये मी स्वतः नोट्स बनवल्या, स्वतः सगळे नोट्स, स्वतः प्रोग्राम फाइंड केले इझी कोणकोणत्या, किती मला हे गेलं असेल. तुम्हाला काहीच नाही, मी सगळं रेडीमेड देतोय तुम्हाला, मी सांगतो जेवढं मी करतोय ना डेली तेवढं करत जावा, फक्त एवढंच सांगतोय. तुम्ही आउट ऑफ ही घेऊ शकता, मॅथ जो आपण म्हणतो ना सगळ्यात टफ सब्जेक्ट आहे डिप्लोमाचा, याच्यात तुम्ही आउट ऑफ घेऊ शकता, आउट ऑफ, मला 65 पण कमी आहेत, आउट ऑफ घेऊ शकता तुम्ही, आउट ऑफ. मॅड असेल, आपण कशाचं घेतोय, पीएचपीचा आपण क्लास घेतोय, पीएचपी मध्येही मला 65 मार्क्स आहेत. ठीक आहे, पायथनचे मी सेमिनार घेणार, कंडक्ट करणार नंतर युनिट वाईज, 67 आहेत. ठीक आहे, 70 आउट ऑफ, असं टोटल ओव्हरऑल आपला पर्सेंटेज काय येतो रे, जर तुम्ही पाहिलं असेल तर 96.59% येतो. ठीक आहे, असं तुम्ही पाहिलं असेल. चला, मग तुम्हालाही हे घ्यायचंय, सर्व घ्यायचं आहे, तुम्ही इथे आलात म्हणजे तुम्हाला घ्यायचंच आहे सर्व. ओके, कारण अदर कोचिंग क्लासेस पण आहे, 3-3 हजार मध्ये घेतात मॅथ्स सब्जेक्ट, आपण तसे नाहीये, आपण कमीच ठेवली फी. ठीक आहे, कारण हा सब्जेक्ट जरा मोठाच आहे,
गेल्या वेळेस आम्ही खूप कमी ठेवलेली, 1,000 रुपये क्लास घेतलेला एक सब्जेक्ट. यावेळेस आपला सिलेबस खूप मोठा आहे. थोडी फी वाढवावी लागेल कारण आपण ऍप्लिकेशन वरती आलो, जीएसटी वगैरे लागतो, त्यामुळे थोडी फी वाढवावी लागेल, त्यामुळे नाईलाजाने वाढवावी लागेल. ठीक आहे, चला मग एवढं तुम्हाला समजलं असेल नेमकं सिलेबस आहे काय, कसं आहे. आपल्याला एकदम निवांत जायचंय, एकदम प्रॉपर. मॅड सब्जेक्ट म्हणतात ना एकदम टफ आहे, आपल्याला दाखवायचं मॅड मध्ये स्कोर करून दाखवायचं, आपल्याला मॅड मध्ये स्कोर करायचं आपल्याला पूर्ण. ठीक आहे, चला मग हे सगळं तुम्हाला समजलं असेल. आज फक्त आपण सिलेबस डिस्कस केला. आज एवढंच आपल्यासाठी इनफ आहे. उद्यापासून आपलं ऑफिशियल पहिल्या युनिटला सुरुवात करून देऊ आपण. ठीक है, चलो हम इधर ही रुकेंगे. चलो आज के लिए बाय बाय.